नमस्कार मंडळी, आम्रपालीज अन्नपूर्णा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आम्ही जात आहोत आंबे आणण्यासाठी शेतामध्ये। आज आमच्या झाडाचे आंबे उतरणार आहेत आणि समर्थ, मी आणि माझे मिस्टर आम्ही सगळे निघालो आहेत शेतामध्ये। गेल्याच तिथं आंबे उतरायचे झाले होते असं आम्हाला कळलं फोनवर, म्हणून डायरेक्ट आम्ही आंब्याच्या झाडाखाली गेलो आणि खूप सारे पाडाचे आंबे पडलेले होते आणि यावर्षी ऊन खूप असल्यामुळे खूप असे ढिगारे घातले होते आंब्याचे की जे पाड लागलेले होते, पिकलेले होते झाडाला। आणि समर्थ गेल्याच चालू झाला सगळे आंबे बघून तो इतका खुश झाला। आणि आंब्याचं झाड जरी आमचं असेल तरी सगळ्यांना म्हणजे आमचे जे शेत करतात किंवा आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांना पहिल्यापासून ते सगळ्यांना आंबे थोडे थोडे वाटून असे दिले जातात। त्याचप्रमाणे यावर्षी पण आमच्याकडं एक पोतं भरून आंबे आले होते आणि आम्ही थोडेसे आंबे तिथं बसून पण खाल्ले। खूप छान वाटतं ना असं जेव्हा स्वतःचं शेत असतं आणि त्याच्यात एक आंब्याचं झाड असतं। आणि हे झाड खूप जुनं आहे, यांच्या आजोबांनी लावलेलं झाड आहे। हे झाड पाहून खूपच विशाल आणि खूप मोठं असं झाड आहे। मी यांना म्हटलं आपण पण यावर्षी झाडं लावूया 2-3 की जेणेकरून आपली पुढची पिढी की या झाडाचे आंबे खाऊ शकेल। आणि आता तर सध्या संकरित सगळे झाडं आलेले आहेत आंब्याच्या, आपण झाड लावलं की वर्ष दीड वर्षात आपल्याला आंबे खायला मिळतात। पण हे जे जुने झाड आहेत ह्याची टेस्ट काही वेगळीच असते आणि खूप सारे आंबे लागलेले आहेत। 3 झाडं आहेत पूर्ण शेतामध्ये आणि छान वाटलं आम्हाला ही शेतात जाऊन। आणि आमच्यासाठी खास जेवण वगैरे बनवलं होतं त्यांनी, ज्यांनी आमचं शेत करतात त्यांनी, आणि खूप पाहुणचार वगैरे केला आमचा त्यांनी। आणि कधीतरी आम्ही वर्षातून एकदा शेतात जातो, पण खूप छान वाटतं मनाला थोड्या वेळ जरी आपण तिथं गेलो तरी। आणि मुलांना तर काय, आज शेतात गेलं की एकदम खुश। बघा आमचा समर्थ, मला ह्या झाडावर बसायचे, मला त्या झाडावर बसायचे। आणि आंब्याच्या झाडाच्या फांद्या एवढ्या खालून होत्या की खूप सारं शेत तिथलं त्या झाडांमुळं असं पिकत पण नव्हतं, तरी पण त्यांनी ते झाडाच्या फांद्या तोडलेल्या नाही आहेत। आणि आम्हालाही खूप छान वाटलं शेतामध्ये जाऊन। आणि बघा कोणाकोणाकडे असे जे शेतात झाडं आहेत आंब्याचे नक्की कमेंट करून सांगा। आणि ही एक विहीर आहे, खूप जुनी विहीर आहे ही सुद्धा, आणि थोडंसं पाणी आहे या विहिरीमध्ये आणि त्या विहिरीच्या कडेलाच हे आंब्याचे झाडं आहेत। त्याच्यानंतर आम्ही जेवणं वगैरे केली, थोडंसं शेतात फिरलो। मागच्या वेळी गेले होते तेव्हा मी टिफिन घेऊन गेले होते, मग ह्या वर्षी त्यांनी खूप आग्रह केला की नाही तुम्ही जेवण करूनच जा। आणि हे जे विहिरीच्या कडीचं दुसरं आंब्याचं झाड आहे बघा, आणि ते 2 झाडं विकलेले आहेत। हे एक झाड आम्ही घरी खाण्यासाठी ठेवतो। आणि शेतात गेलं की समर्थला आमच्या कसं ट्रॅक्टरसोबत खेळल्याशिवाय काय एकदम असं हे वाटत नाही शेतात गेल्यासारखं, आणि त्याला फारच नाद आहे ट्रॅक्टरचा, मातीचा, शेताचा। आणि दरवर्षी ठरवतो आम्ही जायचं, पण काही होतच नाही। बघा एवढे सारे आंबे आम्ही घरी घेऊन आलो आणि असे पलंगावर ते उसाचं चगळ असतं त्याच्यात पिकवले। कसा वाटला व्लॉग तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद।